भारत कोणत्याही प्रकारच्या युद्धाला प्रत्युत्तर द्यायला तयार असून जे दहशतवादाचं समर्थन करून प्रोत्साहन देतील त्यांना योग्य आणि चोख उत्तर दिलं जाईल, असं लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत चाणक्य संरक्षण संवाद 2025च्या उद्घाटन समारंभात ते आज बोलत होते. ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक ट्रेलर होता जो 88 तासात संपला. भारत भविष्यात कोणत्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी सज्ज आहे, असं ते म्हणाले. यापुढे पाकिस्ताननं कधीही काही चूक केली तर भारतीय सशस्त्र सेना या शेजारी राष्ट्राला भारताशी जबाबदारीनं कशा प्रकारे वागावं याचा धडा शिकवेल, असं लष्कर प्रमुख म्हणाले. जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये लक्षणीय घट झाल्याचं ते म्हणाले. यावर्षी आत्तापर्यंत सुमारे 31 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. त्यापैकी 61% पाकिस्तानी दहशतवादी होते, अशी माहिती त्यांनी दिली. काश्मीर खोऱ्यात आज दगडफेकीच्या घटना घडत नाहीत आणि घोषणाबाजीही होत नाही, याकडे जनरल द्विवेदी यांनी लक्ष वेधलं. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सामान्य स्थिती आणण्यासाठी भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांच्या नेत्यांमध्ये झालेल्या संवादानंतर गेल्या ऑक्टोबरपासून उभय देशांच्या संबंधांमध्ये बरीच सुधारणा झाली आहे, असं ते म्हणाले. इसके बारे में ये कहना चाहूँगा कि पिछले एक साल से बहुत ज़्यादा बदलाव आया है. मतलब अक्टूबर 2024 से लेके आज की तारीख तक हमारे रिश्तों में काफ़ी सुधार आया है. सुधार इसलिए आया है क्योंकि जो हमारे पॉलिटिकल लीडर्स हैं उनके बीच काफ़ी बातचीत हुई और दोनों का ये संशय रहा कि हम किसी तरह वहाँ पे जितनी नॉर्मेल्सी ले आएंगे उससे हम दोनों देशों का फ़ायदा है. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज